आकांक्षा जावडेकर आणि बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीने। फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन हे युद्धामध्ये उतरण्याच्या आता तयारीमध्ये आहेत। गरज पडल्यास इराण विरुद्ध बचावात्मक कारवाई करण्यास आता हे देश तयार आहेत अशी माहिती समोर येते। आपल्या आणि आखातातील मित्र देशांचे हितसंबंध जपण्याचा प्रयत्न हा करण्यात येणार आहे। इराणने आमच्या मित्र देशांना लक्ष्य केल्यामुळे नागरिकांना धोका निर्माण झालाय असं तिन्ही देशांच्या संयुक्त निवेदनामध्ये आता म्हणण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे आता येत्या काळामध्ये हे तीनही देश प्रत्यक्षात या युद्धामध्ये उतरतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक विश्लेषण जाणून घेऊयात। सतीश ढगे सर सध्या आपल्या सोबत आहेत। ढगे सर, आत्ताची एक मोठी अपडेट म्हणावी लागेल। फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन हे युद्धामध्ये उतरण्याच्या तयारीत आहेत। एकूणातच कसं बघायचं या परिस्थितीकडे? ही परिस्थिती चिघळू शकते का? आपलं काय निरीक्षण आहे? नक्कीच आकांक्षा, माझ्या मते यामागे अर्थकारण लपलेलं आहे। मुळात जर आपण पाहिलं तर हा द्विपक्षीय संघर्ष राहिलाच नाही। हा इस्रायल विरुद्ध इराण किंवा इराण विरुद्ध अमेरिका असा संघर्ष त्या ठिकाणी नाही, तर मागच्या 48 तासामध्ये आपण पाहिलं की अरब राष्ट्रांवर सुद्धा इराणनं हल्ले त्या ठिकाणी केलेले आहेत। म्हणजे ऑलरेडी क्षेत्रीय संघर्षाचं स्वरूप याला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। आणि आता त्याच्याही पुढे एक टप्पा जाऊन जर इराण होर्मुझची सामुद्रधुनी बंद त्या ठिकाणी करत असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेवर, मुख्यतः जागतिक स्तरावर तेलाच्या जे क्रूड ऑइल आहे त्याच्या किमती वाढण्यावर परिणाम होताना आपल्याला स्पष्टपणे दिसतोय। ऑलमोस्ट $83 प्रति बॅरल इतकं किमती ज्या आहेत जागतिक स्तरावर वाढलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा या वाढू शकतात। मग याचा सरळ सरळ फटका जे आहे जपान असेल, साऊथ कोरिया असेल, भारत असेल, युरोपमधली राष्ट्र असतील त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बसू शकतो। म्हणून एक प्रकारे युनायटेड किंगडमनं जे आहे त्यांनी सांगितलं की अगोदर म्हटले होते की दियोगो गार्शिया हे त्यांचं जे बेट आहे ते बेट आम्ही अमेरिकेला वापरू देणार नाही, पण आता कियर स्टारमर यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आमचं हे दियोगो गार्शिया, अमेरिका हे दियोगो गार्शिया बेट वापरू शकतं जर अटॅक करायचे असतील। आणि त्याच्या सोबतीलाच फ्रान्स आणि जर्मनी हे सुद्धा सोबत येतात। म्हणजे पुन्हा एकदा नेटोमध्ये जो एक प्रकारे थोडीशी वादविवाद झाला होता की काय ग्रीनलँडवरून असं जे वाटत होतं, आता पुन्हा ते अमेरिकेच्या बाजूला त्या ठिकाणी येत आहेत। आणि मूळ तुमचा जो प्रश्न आहे की हा संघर्ष वाढेल का, आणखीन काही तास नक्कीच इराणच्या IRGC तर्फे जे आहे अटॅक त्या ठिकाणी केले जातील। आता IRGC हे युद्ध किती लांबवतो यावरच पुढची दिशा त्या ठिकाणी निर्भर येते। पण मला वाटतं आणखीन 1-2-3 दिवस अशा प्रकारचे अटॅक होतील आणि त्याच्यानंतर मात्र नक्कीच अमेरिका जे आहे ॲडव्हान्टेज अमेरिका अशी सिच्युएशन क्रिएट होऊ शकते। पण आज घडीला तरी एक प्रकारे जे आहे या युद्धाची व्याप्ती वाढतीये, क्षेत्रीय युद्ध हे त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आता हे बाकीचे प्लेयर सुद्धा त्यामध्ये ऍड होऊ शकतात। अगदी धन्यवाद ढगे सर या संपूर्ण विश्लेषणासाठी। त्यामुळे आगामी काळामध्ये आता नेमकं काय घडतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आणि यानंतर पुढची अपडेट जाणून घेऊयात। इराणकडून क्षेपणास्त्रांचा मोठा मारा होत असल्याची इस्रायलची माहिती आहे। इस्रायलकडून इराणी क्षेपणास्त्रांना क्षेपणास्त्र भेदी यंत्रांमार्फत आता बचावाचं कार्य हे सुरू आहे। लोकांना सुरक्षित ठिकाणी राहावं असं इस्रायलच्या नागरिकांना सध्या आवाहन करण्यात येत आहे। लोकांनी पुढील माहितीपर्यंत सुरक्षित जागांवरून हलू नये अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे इराणकडून जोरदार असा प्रतिहल्ला हा सध्या सुरू असल्याचंच दिसून येत आहे। आणि इस्रायलकडून लेबनॉनवरती ताजे हल्ले सुरू झालेले आहेत। हिजबुल्लाच्या ठिकाणावरून जोरदार हल्ले केले जात आहेत। हिजबुल्लाचा शस्त्रागार आणि अन्य पायाभूत सुविधांवरती हे हल्ले करण्यात आलेले आहेत। म्हणजे आताची ही एक मोठी बातमी आपण पाहतोय। अजूनही इस्रायलकडून लेबनॉनवरती ताजे हल्ले हे सध्या करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर इराणकडून देखील जोरदार असं प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा युद्धाचा भडका हा अजूनही आपल्याला तसाच असल्याचं दिसून येत आहे। तर लेबनॉनची दहशतवादी संघटना म्हणून हिजबुल्लाकडे पाहलं जातं आणि याच लेबनॉनवरती आता इस्रायलकडून हे हल्ले करण्यात आलेले आहेत। ही दृश्य देखील समोर आलेली आहेत। मोठ्या प्रमाणावरती हवाई दलाकडून हे सध्या हल्ले सुरू आहेत। आणि कराचीतील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासावरती काल झालेल्या हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे। खामेनी यांच्या